नमस्कार. आज झालं आहे जोरदार असे स्वागत आमच्या विजय परिवाराच्या राजाचं म्हणजेच गणपती बाप्पाचं. नमस्कार, मी सोनाली तुमचं स्वागत करत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. 15 दिवसापासून इतकी लगबग होती, आजारी पडलो, धावपळ केली, पूर्ण ऑफिस सोडून मुलांची आजारपण, त्यांचे स्कूल या सगळ्यामध्ये आम्ही वेळात वेळ काढून पण बाप्पाच्या आगमनाच्या तयारीचा उत्साह आम्ही काय कमी होऊ दिला नाही. डेली बेसिस किंवा जेव्हा आम्हाला वेळ भेटेल, जिथे भेटेल, जसा भेटेल, आम्ही बाप्पाच्या आगमनाच्या ज्या लेझिमच्या स्टेप आहेत ते करतच होतो. रात्रीचा सगळा स्लॉट आवरला, सगळे घरातले कामही आवरले, जे 9-10 असं केव्हाही होईल तेव्हा आम्ही डान्स करायचो. खरंच बाप्पाची आगमनाची या वर्षीची लगबग अतिशय उत्साहाने होते. आणि तुम्हाला खरंच आज सांगावंसं वाटतं, आमचा हा जेवढा ग्रुप होता हा माझा सगळ्या संभाजीनगरचा ग्रुप होता. जिथे मी वाढले, माझं शिक्षण झालं, माझा जन्म झाला, असं संभाजीनगरच्या ह्या सगळ्या जणी आम्ही फायनली आमच्या या विजय परिवारामध्ये इथे सगळ्या एकत्र राहत आहोत. खरंच आहे ना डेस्टिनी, ज्यांच्यासोबत तुम्ही 25 वर्षापासून ओळखता, खूप साऱ्या तुमच्या आठवणी ज्या तुमच्या संभाजीनगरच्या आणि तिथलेच तुमचे सगळे ओळखीचे माणसं, तुमचेच नाते जर तुमच्याच बिल्डिंगमध्ये तुमच्याच सोबत पुण्यासारख्या ठिकाणी एकाच जागे तुम्हाला भेटत तर त्याची मजा काही वेगळीच आहे. हो, आम्ही सगळ्यांनी आमच्या वेळात वेळ काढून बाप्पाच्या आगमनाच्या तयारीची आम्ही मस्तपैकी रिहर्सल केली. आणि सगळ्यांना माहिती, पुणे म्हटलंच की परंपरा, संस्कृती आणि बाप्पाचं आगमन म्हटलं तर लेझिम हा सगळ्यात परंपरेचा पहिला. तर आम्ही घेतला होता विजय परिवारातर्फे बाप्पाच्या आगमनाचा या वर्षीचा विडा. आम्ही 6 जणींनी जोरदार रिहर्सल केली आणि पूर्ण असं सुंदर असं सादरीकरण केलं. आता ते कसं आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगेन. भेटू परत. बाय.